एक आठवड्याची पूर परिस्थिती होती तेव्हा आले नाही, मात्र आता आल्याची टीका होते त्यांच्यावर. आता पूर ओसरल्यावरच येणार ना. पुरामध्ये येऊन लोक घेरले असते. आता पूर नाही, आता आले तर आले, स्वागत आहे, काहीतरी देऊन जा, निवड तोंड बघून जाऊ नका. नाही तर आले आणि गेले हात हलवून, अशी परिस्थिती होता कामा नये. महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत, मला वाटतं की उद्या 8 तारखेला पंतप्रधान येत आहेत. महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा. किमान 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा. नाहीतर आलेच विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि कुठेतरी भेट देऊन जाल, कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं करून जाल. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही. शेतकऱ्याच्या संकटामध्ये सरकार म्हणून उभं राहण्याचं दायित्व हे निभावायला पाहिजे आणि ती अपेक्षा आमची आहे त्यांच्याकडे. महाग होणार आहे, 30 ते 95 पैसेपर्यंत वीज बिल महाग होणार. अरे वीज बिल ऑलरेडी तो स्मार्ट मीटर नाही, लोकांना तर लुबाडूनच टाकलाय. तो स्मार्ट मीटर म्हणजे आता ज्यांना 2,000 रुपयाचं बिल येत होता त्यांना 12,000 रुपयाचं बिल येत आहे, 8,000चं बिल येत आहे. तो स्मार्ट मीटर म्हणजे तुम्ही मेहनत करा आणि अदानीच्या त्या स्मार्ट मीटर मध्ये पैसे भरा. अदानीचा मीटर लावला गेला सगळीकडे. हे 12,000 15,000 कोटीचं काम त्या अदानीला दिलं गेलं. आणि वीज बिल पुन्हा जर 90 पैसे वाढत असतील तर पहिले संकटात माणसं आहेत, म्हणजे मध्यमवर्गीयाला लुटण्याचं काम या ठिकाणी सर्रास चाललेलं आहे. त्याची काळजी करायची नाही. आणि 90 पैसे जर युनिटच्या मागे वाढले तर तो माणूस किती तो वीज घेऊ शकेल का आणि तो आपल्या घरामध्ये लाईट लावू शकेल का? पण मानसिकताच विचित्र आहे. सरकार आता या संदर्भात काही भूमिका घेण्याची मला वाटतं मानसिकता नाही. पण हे काय की याचा विरोध या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे, हे इलेक्ट्रिक बिलाची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे. आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतोय की तालुका स्तरावर या 90 पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करा आणि या सरकारचा निषेध करा, असं आवाहन सुद्धा मी माझ्या सर्वांना करतोय. सर, हिंदी समाजाच्या मोर्चावर ठाम आहे. काल समाधान झालं नाही म्हणून मोर्चाची भूमिका कायम आहे. नाही, सरकारने काल बोलवलं होतं. आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा हा JR सरकार रद्द करेल आणि त्याबरोबर इतरही काही मागण्या होत्या. परंतु मुख्यत्वे करून ओबीसी समाजावर 2 सप्टेंबरचा जो JR आहे तो असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो JR रद्द केला पाहिजे. ही सर्वांची उपस्थित जवळपास माझ्याबरोबर असलेले 50 प्रतिनिधी होते आणि या 50 प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली. परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला. पण अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी होते की यामुळे काय नुकसान होणार आहे ओबीसीचं आणि हे प्रचंड नुकसान होणार आहे. सरसकट मराठा समाज आता ओबीसी मध्ये घुसतो आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे. तरी पण कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीकरण करण्याचं काम जोरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, या सरकारच्या JR मुळे सुरू आहे. आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा 374 जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान होतं. हा कुठेही दिसणार नाही. हा ना शैक्षणिक मध्ये दिसेल, ना राजकीयमध्ये दिसेल, ना नोकऱ्यामध्ये दिसेल. हा उद्ध्वस्त झालेला दिसेल, बरबाद झालेला दिसेल. लहान समाजातला एक माणूस सुद्धा उद्या नोकरीवर दिसणार नाही. 12 बलुतेदार, 18 बलुतेदार हे जे काही बारके समाज आहे याचा भविष्य अंधकारमय दिसतो आहे. एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील 374 जातीवर अन्याय करणार आहे, हे स्पष्ट आमचं मत आहे. आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने 10 ऑक्टोबर पर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेत किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेत आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं, अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे. शेवटची मागणी आम्ही अशी केली की
त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्द सुद्धा वगळा. पात्र पहिल्यांदा पात्र नव्हता, नंतरच्या 1 तासाभराच्या JR मध्ये पात्र काढलाय आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतली. हे जे काही झालंय हे दबावापोटी झालेलं आहे. मग एखादा समाज दबाव टाकतो, मोठा समाज, विस्थापित समाज, आपला प्रस्थापित समाज, ज्यांच्याकडे सर्व काही आहे, सर्व आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, धन आहे, ऐश्वर्य आहे, आणि ठीक आहे ना, गरीब काही त्यातले असतीलही, आम्ही आहेतही, त्यासाठी EWS ची व्यवस्था आहे ना. ओबीसी मधूनच द्या. एक सुद्धा माणूस ग्रामपंचायत मध्ये दिसणार नाही मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर ओबीसींचा. विदर्भामध्ये एखादी वेळेस ठीक आहे, इथल्या नोकऱ्या तर सर्व तेच खाऊन टाकतील, एकही नोकरीवर दुसरा माणूस दिसणार नाही. आणि ह्या सगळ्या व्यवस्था ज्या काही या JR मुळे निर्माण होत आहेत, व्यथा ओबीसींच्या निर्माण होत आहेत, यावर सरकारकडून काही एक सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा होती. सरकारने भूमिका बदलली नाही तर ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून निवडणूक मध्ये लढण्याच्या तयारीत आहे का? ते बघा, 10 ऑक्टोबरला हा मोर्चा आहे. हा मोर्चा लोकांमध्ये खूप राग आणि संताप, चीड या JR मुळे, आणि त्यामुळं या मोर्चाच्या नंतर सरकारकडून जर काही भूमिका सकारात्मक आली नाही तर पुढचे सगळे आम्ही मंडळी बसून सकल ओबीसी महामोर्चाचे त्यावर निर्णय घेऊ. श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात काय चर्चा झाली? 2000 नाही, श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती. त्यानंतर पंकजाताईंनी त्याला समर्थन दिलं की श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय, धक्का लागला नाही आणि धक्का लावून आतमध्ये घुसवत आहे आमच्यामध्ये, तर आमची भूमिका ही होती की 2015 पासून किती मराठा समाजांना तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा कास्ट कुणबी प्रमाणपत्र दिलं, यावर एक श्वेतपत्रिका काढा. धुळ्याचं प्रकरण समोर आलंय आमच्या. 2014च्या पूर्वी 38,000 होते, त्यानंतर 1,17,000 झाले 10 वर्षात. एवढं प्रमाण कसं असू शकतं? ते माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालंय. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये, आता जर सांगा 38,000 पूर्वी होते, ते 38,000 कुठे दिसतील 1,17,000 उठल्यावर? म्हणजे संपला की विषय, उद्ध्वस्त झाला की कोण शिल्लक राहील? म्हणजे एकाच समाजाला सर्व काही पाहिजेत, EWS मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत, आणि SCBC मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत, आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत. पण करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार. आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या. ती जी दादागिरी, ती जे काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला. हो, आकडा किती वाटतं तुम्हाला? किती लोकांना, मराठा समाजाच्या किती लाख, हजार, किती लोकांना प्रमाणपत्र मिळू शकेल? हे बघा, शिंदे समितीने बोगस हे करून 58 लाख नोंदी, त्यामध्ये 58 लाख कुणबी नोंदी नाही. त्यामध्ये काल माहिती दिली, ब्राह्मणही कुणबी आहे, जैनही कुणबी आहे, सोनारही कुणबी आहे. जो शेती करतो निजामाच्या काळात तो कुणबी, त्यावरून 58 लाख नोंदी काढल्या. आणि इथे जो हा JR काढला गेला, हा JR ची कापी आणा जरा, मी सांगतो काय गंमत चालली आहे सरकारची. म्हणजे हे सगळं सिद्ध करत असताना त्या खालच्या 3 कर्मचाऱ्यांच्याकडे जबाबदारी दिली. त्यांनी शोधायचं, त्याला काय करणार? त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं, तलाठ्यांनी द्यायचा, ग्रामसेवकांनी द्यायचा, आणि यांनी अहवाल द्यायचा आणि प्रतिज्ञापत्र द्यायचं. आणि हे तर नाटकच आहे. हा सगळा फसवण्याचा प्रकार आहे. आणि त्यातल्या त्यात नातेवाईक, कुळ, आणि कोणी म्हणजे एखाद्याने जर त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं की मी, माझे हे नातेवाईक कुणबी आहेत, त्यालाही देऊन टाका. हा JR जो काढलाय हा इतका वाईट आहे. काय स्थानिक चौकशी अहवाल, यामध्ये अर्जदार पूर्वजाचा वास्तवाचा तपशील बाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडले आहेत काय? कुठला एक चालतो? शाळाचा दाखला, नोंदणीकृत असतं, वीज बिल, ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा, ग्रामसेवकांनी महसुली दस्तपट यांनी द्यायचा. आणि शेवट याचा न्यायमूर्ती संदीप शिंदे ठर समितीने ठरवून दिलेले दस्त. आता ते बोगसच आहे, ठराव त्यांच्यासाठीच केलेली समिती आहे.
मराठा हे शिंदे निवृत्त हे शिंदे मराठाच होते, कोणाच्या बाजूने देतील? आणि त्यानंतर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे. काय म्हटलंय? अर्जदाराच्या कुटुंबात, नातेवाईकात मराठा कुणबी मराठा मिळालेल्या सर्वांमध्ये एक जर कोणीतरी काढला असेल, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडच्या एखाद्या पोरीनं लग्न तिकडे पुण्यात झालं असेल मराठा समाजाच्या मुलाशी, आणि ह्या प्रमाणपत्राच्या पोरीचं जर कास्ट कुणबी आहे तर त्याचा संपूर्ण गोतावळा सर्व हे कुणबी होती. हा त्याचा अर्थ आहे. अर्जदारांचे यांचे वडील, आजोबा, सख्खे भाऊ, सख्खी बहीण, काका, काकी, आत्या शाळा सोडल्याचा दाखला, वैधता प्रमाणपत्राची साक्षांतर. आता सांगा मला, विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला, हे या वंशावळाचा प्रमाणपत्र पाहिजे. आता वंशावळ म्हणजे काय? हे खरं म्हणजे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट हे पितृपक्षाकडून येतं. हे वंशावळ पाहिजे पुरीच, जेवढी वंशावळ आहे त्यांची. आणि गंमत काय वाटतंय, अर्जदार याची सामाजिक पार्श्वभूमी कशी तपासायची बघा. त्यांच्या कुळातील, आता कुळ केवढा भारी असते, माझा कुळ एवढा मोठा भारी आहे की कितीतरी तो विस्तीर्ण पसरलेला आहे. त्या कुळातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत काय असेल तर तो, म्हणजे हे कसं सांगायचं, त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी शोधायची. नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिले आहे काय तरी पात्र, त्याचा कुठलाही नातेवाईकाचं डेफिनेशन नाही. जातीबद्दल पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे काय ते पण लिहून टाकलाय. कुणबी किंवा संबंधित सण उत्सव, उदाहरणार्थ बैलपोळा वगैरे साजरे होतात का? ज्याच्याकडे बैल त्याचा पोळा साजरा होतो, तेही धरून टाकलं. त्याच्याही पलीकडे पूर्वजाचा पेहराव, धोतर, फटका, लुगडा, साडी, आपला लुगडा, चोळी अशा प्रकारचा होता काय? आता काय आमचे आजोबा काय फुलपॅन्टमध्ये जीन्समध्ये फिरत होते? पूर्वज सगळ्यांचे धोतरच घालत होते, सगळ्यांचे फटकाच बांधत होते, सगळ्यांची आजी त्या काळामध्ये पूर्वज लुगडच घालत होती. हा असा विश्रमकीचा JR काढला गेला. याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला का? आता इकडचा जर कुणब्याने एखाद्या मराठ्याला पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या, तर पुरा मराठाकडे त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी घेऊन टाक. हे असं JR काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी, त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं. त्यामुळे 10 ऑक्टोबरचा JR निघणार, 10 ऑक्टोबरचा मोर्चा निघणार. 2 सप्टेंबरचा JR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, ही आमची भूमिका ठरलेली आहे.